पसमानदा तबके की फलाह व बहबूद के लिए दस्तूर हिंद ने मुख्तलिफ रियायतें दी है, जिसके तहत रिजर्वेशन और दीगर सहूलतें दी जाती है। लेकिन मौजूदा रियासती और मरकजी हुकूमत पसमानदा तबकात को नज़रअंदाज करने का काम कर रही है और इन्हें हुकूमत की जानिब से मिलने वाली मुख्तलिफ सहूलतों से महरूम करने की कोशिश कर रही है। इस तरह का इल्ज़ाम पसमानदा समाज की नुमाइंदगी करने वाली समाजी तंजीमों की जानिब से की जा रही है। आज इसी सिलसिले में महाराष्ट्र जिला परिषद मागासवर्गीय शिक्षक संगठन की जानिब से नांदेड़ दफ्तर जिला कलेक्टर के सामने एहतजाजी मुजाहरा किया गया। मुजाहिरीन ने रियासती हुकूमत की जानिब से 7 मई 2021 को पसमानदा तबकात की मुलाजमत में तरक्की से मुताल्लिक अलग अलग फैसले लिए गए हैं, जिसकी वजह से पसमानदा तबकात के साथ नाइंसाफ़ी हो रही है। इसके खिलाफ एहतजाज किया जा रहा है और हुकूमत से मुतालबा किया जा रहा है कि इन फैसलों को फौरी वापस लिया जाए। नियोजनाप्रमाणे आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा करून भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती जमाती व ओबीसी संवर्गाला जो हक्क प्राप्त झालेला आहे त्या हक्कापर्यंत प्रमाणे संविधानाप्रमाणे आम्हा महाराष्ट्रातील बहुजन वर्गाला सर्व खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांना तळागाळातील लाभार्थ्यांना कायदेशीर लाभ आम्हाला मिळाला पाहिजे। आजपर्यंत संविधानाच्या राज्यघटनेनुसार आम्हाला तो लाभ 2012 पर्यंत मिळाला। त्यानंतर महाराष्ट्र मध्ये वेगवेगळी शासन निर्माण झाल्यानंतर मागासवर्गीयावर अन्याय करण्याच्या उद्देशाने भरती थांबवणे, रोस्टर पद्धतीने पद न भरणे, त्याचबरोबर अनुशेष न भरणे अशा पद्धतीनं गुप्त अन्याय मागासवर्गीयावर करण्याचे षडयंत्र केलं जात आहे। काल 7 मे 2021 रोजी राज्यघटनेप्रमाणे मिळत येणारे पदोन्नतीतील आरक्षणे रद्द करून सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्यामुळे आम्ही त्या निर्णयाचा निषेध करून आम्हाला राज्यघटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने अखिल महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा नांदेडच्या वतीने आम्हाला जोपर्यंत रोस्टर पद्धतीने पदोन्नती मिळणार नाही हे आंदोलने आमची चालू राहण्याचा निर्णय आमच्या संघटनेकडून घेतलेला आहे। मी या संघटनेचा जिल्हाध्यक्ष रावसाहेब श्रीराम पुप्पलवाड या नात्याने आमचे सर्व पदाधिकारी या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊन न्याय या ठिकाणी नियोजनाप्रमाणे मागणी केलेली आहे। पदोन्नतीमध्ये जे काही बढती आहे त्या आदेशाला त्यांनी स्थगिती दिली। कोर्टाचा निर्णय असल्यानंतर त्या लॉ अँड ज्युडिशरीची कुठल्याही प्रकारची त्याचं ओपिनियन न घेता या 1 महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये एक GR काढला, पुन्हा एप्रिलमध्ये काढला, पुन्हा 7 मेला काढून GR कॅन्सल केला आणि मागासवर्गीय जे 33% जे आरक्षण पदोन्नतीमध्ये यायचं आहे त्याला त्यांनी खीळ घातलेली आहे। ते चुकीचं आहे। महाराष्ट्र शासनामध्ये कोणी असो, कोणत्याही पक्षाचे असो, काय असो, पण या महाराष्ट्राचे पुरोगामी समाज फुले शाहू आंबेडकरचं सरकार आहे। पण त्या सरकारामध्ये असा जे अन्याय झालेला आहे आणि काहीतरी हे समिती नेमली, हे नेमली, ते नेमली, त्या नावाखाली ज्या लोकांना तर त्रास प्रमोशन आहे 2017 पासून जे काही कोर्टाचा कुठल्याही प्रकारचा स्टे नाही, काही नाही, तरी त्यांनी वगैरे गाईडलाईन नसतेवेळी देखील प्रमोशन रोखून धरलं आणि 17 पासून आतापर्यंत मागासवर्गीयाचे कोणाचंही प्रमोशन न देता फक्त उच्चवर्णीयाचं प्रमोशन दिलं आणि मागासवर्गीयाच्या नियमानं प्रमोशन मिळालं पाहिजे 33% ते दिलं नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही अनुसूचित जाती जमाती ओबीसी NT DT NT जे 33% आरक्षण आहे त्या आरक्षणाला खो घालण्याचा महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे, पण त्याला कोणत्याही प्रकारे न देता सगळ्या संघटना परवाच या 15 दिवसामध्ये मुंबईला वगैरे आमच्या संघटने मागासवर्गीय जे काय असतील सामाजिक संघटना असतील सगळ्यांनी यांना विरोध केलेला आहे। याची जर शासनाने एरवीच दखल घेऊन आणि तो GR कॅन्सल करून जे रखडलेले प्रमोशन आहेत कुठल्याही प्रकारचं स्टे नव्हता ते प्रमोशन द्यावा, नसेल तर हे कोरोनाच्या नावाखाली कुठल्या तर आम्हाला मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही सहन करणार नाही आहे आणि यांची शासनाने हे करावं। मी अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे।